राधाकृष्ण यांची प्रेमकथा ही भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र आणि दिव्य प्रेमकथा मानली जाते. हे प्रेम भौतिक नव्हे तर आध्यात्मिक, शुद्ध आणि आत्म्यांचे एकरूप होणे असे मानले जाते. कृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झाला आणि ते बालपणी गोकुळ आणि नंतर वृंदावन येथे राहिले. तेथे त्यांनी अनेक लीलांचे दर्शन घडवले. वृंदावनमध्ये राधा नावाची एक अत्यंत सुंदर आणि भक्तिरसात न्हालेली गोपी होती. तिचे आणि कृष्णाचे प्रेम बालपणापासून सुरू झाले. त्यांचे प्रेम फक्त एकमेकांच्या सौंदर्यावर नव्हते, तर ते प्रेम ईश्वरी तत्वावर आधारित होते. राधाकृष्ण यांचे प्रेम निस्वार्थ, अहंकाररहित आणि निरपेक्ष होते. राधा हे कृष्णाचे सर्वस्व मानत होते आणि कृष्णसुद्धा राधेच्या प्रेमात पूर्णपणे एकरूप झाले होते. राधाविना श्रीकृष्ण अपूर्ण आहेत आणि कृष्णाशिवाय राधा देखील पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या प्रेमात एक अनंत आध्यात्मिक गूढता आहे